हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 18 सबट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड वर्कबुक सोल्युशन. सबट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घ्या. ऑलरेडी आपण हे टेक्स्चुअल व्हिडिओ लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलो आहोत. तर आज आपण इथं वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. मेक यूज ऑफ फिंगर्स, अ स्ट्रिंग ऑफ बीड्स, नंबर्स ऑफ स्ट्रिप्स टू एक्सप्लेन द मेथड ऑफ सबट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड. तर इथं स्टुडंट्सला सबट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी टीचर्सने इथं फिंगर्सचे यूज करायचे आहेत, हातांच्या बोटांचा वापर करायचा आहे किंवा स्ट्रिंग्स ऑफ बीड मण्यांचा वापर करायचा आहे. नंबर स्ट्रिप्स यूज करून हे जे कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट तिथं मुलांना एक्सप्लेन करून सांगायचं आहे. नेक्स्ट वन आहे शो द पाथ टू द रॅबिट टू रीच द डेस्टिनेशन. तर इथं आपल्याला नंबर स्ट्रिप्स देण्यात आलेला आहे. नंबर स्ट्रिपवर रॅबिट सुद्धा देण्यात आलेला आहे. रॅबिटला आपल्याला काय दाखवायचं आहे? रस्ता दाखवायचा आहे. पाथ म्हणजेच काय? रस्ता दाखवायचा आहे त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी. त्याच्या म्हणजे त्याच्या प्लेसला त्याला पोहोचवायचं आहे. काय आहे? कुठं आहे रॅबिट? 8 या नंबरवर आहे. तर किती स्टेप बॅकवर्ड जाणार रॅबिट? तर 2 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे त्याला. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे? बॅकवर्ड म्हणजेच काय? पाठीमागे जाणे. किती स्टेप पाठीमागे जाणार आहे तो? 2 स्टेप पाठीमागे जाणार आहे. चला तर पाहून घेऊया. इथून काउंट करायचं आहे. 1 2. कुठं पोहोचला रॅबिट? कुठं जाऊन पोहोचलेला आहे? 6 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर आन्सर काय येईल? द रॅबिट जम्प 2 स्टेप बॅकवर्ड. किती स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे? 2 स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे. कुठून? 8 या नंबर पासून. आणि कुठं जाऊन पोहोचलेला आहे? 6 या नंबरवर जाऊन पोहोचलेला आहे. तर आन्सर येईल देअरफॉर 8 - 2 = 6. 8 - 2 = 6. That like use the number strip to the subtract. आता इथं नंबर स्ट्रिप्स देण्यात आलेला आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे? नंबर स्ट्रिप्स यूज करून सबट्रॅक्ट करायचं आहे. काय करायचं आहे? सबट्रॅक्ट करायचं आहे. रॅबिट कुठल्या नंबरवर आहे? 10 या नंबरवर आहे. तर किती स्टेप बॅकवर्ड जाणार आहे तो? 4 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. किती स्टेप बॅकवर्ड जाणार आहे? 4 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. तर आपण चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4. 4 स्टेप बॅकवर्ड गेलेला आहे. तर आन्सर काय येईल? 6 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेला आहे रॅबिट. तर आन्सर येईल 6. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 9 - 5. तर रॅबिट हा 9 या नंबरवर आहे. किती स्टेप बॅकवर्ड जाणार आहे रॅबिट? 5 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. किती स्टेप बॅकवर्ड जाणार आहे? 5 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर 4 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे रॅबिट. कुठं जाऊन थांबलेला आहे? 4 या नंबर स्ट्रिपवर जाऊन थांबलेला आहे. तर आन्सर काय येईल? 4 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7 - 3. 7 - 3. तर रॅबिट 7 या नंबरवर आहे. तर किती स्टेप बॅकवर्ड जाणार आहे? 3 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. किती स्टेप बॅकवर्ड जाणार आहे? 3 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2 3. तर 4 या नंबर स्टेपवर जाऊन पोहोचलेला आहे. तर आन्सर काय येईल? 4 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लुक ॲट द नंबर स्ट्रिप्स अँड सबट्रॅक्ट. नंबर स्ट्रिप पहा आणि काय करा? सबट्रॅक्ट करा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 4 हा नंबर आहे. 4 या नंबर पासून आपल्याला किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे? 3 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. आपण नंबर सुद्धा इथे काउंट करू शकतो. 4 नंतर आपल्याला 3 नंबर्स काउंट करायचे. किती नंबर्स काउंट करायचे आहेत? 3 नंबर्स काउंट करायचे आहेत. 1 2 3. तर कुठल्या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत आपण? 1 या नंबर स्ट्रिपवर जाऊन पोहोचलेलो आहोत. तर आन्सर काय येईल? 1 येईल. दॅट आफ्टर 9. 9 पासून किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे आपल्याला? 6 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4
5 6 कुठल्या नंबर स्ट्रीपवर जाऊन पोहोचलेलो आहोत आपण 3 या नंबर स्ट्रीपवर जाऊन पोहोचलेलो आहोत तर आन्सर लिहून घेऊया 3. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 10. 10 पासून आपल्याला 5 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे 5 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. चला तर पाहून घेऊया 1 2 3 4 5. किती स्टेप बॅकवर्ड गेलो आपण 5 स्टेप बॅकवर्ड गेलो तर कुठल्या नंबर स्ट्रीपवर जाऊन पोहोचलेले आहोत 5 या नंबर स्ट्रीपवर जाऊन पोहोचलेलो आहोत तर आन्सर काय आहे 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 8. 8 पासून आपल्याला 2 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे 2 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. चला तर पाहून घेऊया 1 2 तर 6 या नंबर स्ट्रीपवर जाऊन पोहोचलेलो आहोत आपण येथे 6 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 5. 5 पासून आपल्याला 3 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे 3 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. चला तर पाहून घेऊया 1 2 3 तर 2 या नंबर स्ट्रीपवर जाऊन पोहोचलेलो आहोत आपण इथे आपण 2 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 7. 7 पासून आपल्याला 4 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. किती स्टेप बॅकवर्ड जायचं आहे 4 स्टेप बॅकवर्ड जायचं आहे. चला तर पाहून घेऊया 1 2 3 4 3 या नंबर स्टेपवर जाऊन पोहोचलेले आहोत तर आन्सर काय येईल 3 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे write the appropriate number in the boxes so that you get the numbers written in the circle. तर इथं आपल्याला फ्लावर देण्यात आलेला आहे. फ्लावरच्या सेंटरमध्ये एक नंबर देण्यात आलेला आहे. असा नंबर याच्यातून आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे की ज्याचा आन्सर काय येईल 4 येईल. तर चला तर पाहून घेऊया 9 मधून किती म्हणजे किती नंबर्स आपल्याला कट केल्यानंतर किंवा किती बॅकवर्ड स्टेप्स घेतल्यानंतर आपल्याला 4 भेटणार आहे हे इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे. किंवा अजून एक इझी ट्रिक मी इथं तुम्हाला सांगू शकते. इथं आहे 4 हा नंबर आपल्याला 4 नंबर आफ्टर टिल 9 पर्यंत फिंगर्स काउंट करायचे आहेत. 4 नंबर नंतर आपण फिंगर्स काउंट करून घेऊया. 4 आहे 4 आफ्टर 5 6 7 8 9 तर इथं नंबर दिलेला आहे 9. 9 पर्यंत आपण काउंट केलो तर किती फिंगर्स झाले 5 फिंगर्स झाले. किती फिंगर्स झाले 5 फिंगर्स झाले तर इथं आपण 5 हा नंबर लिहून घेऊ शकतो. त्यासारखंच 4 आफ्टर आता आपल्याला किती पर्यंत काउंट करायचं आहे 8 या नंबर पर्यंत काउंट करायचं आहे. 4 आफ्टर किती नंबर्स पर्यंत काउंट करायचं आहे 8 या नंबर पर्यंत काउंट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया 4 आफ्टर 5 6 7 8 किती फिंगर्स झाले 4 फिंगर्स झाले. किती फिंगर्स झाले 4 फिंगर्स झाले तर आन्सर काय येईल 4 येईल. दॅट आफ्टर आपल्याला 5 पर्यंत काउंट करायचं आहे. 4 आफ्टर आपल्याला किती पर्यंत काउंट करायचं आहे 5 पर्यंत काउंट करून घ्यायचं आहे. चला तर पाहून घ्या 4 आफ्टर येईल 5 किती फिंगर झाले 1 फिंगर झाले तर आन्सर काय येईल 1 येईल. दॅट लाईक नेक्स्ट वन ऑल्सो तो सुद्धा तसंच काउंट करायचा आहे. 4 आफ्टर आपल्याला किती पर्यंत काउंट करायचं आहे 6 पर्यंत काउंट करायचं आहे. 4 आफ्टर येणार 5 6 किती फिंगर्स आलेले आहेत 2 फिंगर्स आलेले आहेत तर आन्सर सुद्धा काय येईल 2 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 4 आफ्टर आपल्याला 7 पर्यंत काउंट करायचं आहे. 4 आफ्टर किती काउंट करायचं आहे 7 पर्यंत काउंट करायचं आहे. चला तर पाहून घेऊया 4 आफ्टर येईल 5 6 7 किती फिंगर झाले 3 फिंगर झाले. किती फिंगर झाले 3 फिंगर झाले तर आन्सर काय येईल 3 येईल. त्यासारखं सेकंड सुद्धा फ्लावर आपल्याला सेम काउंट करायचं आहे. 5 आफ्टर आपल्याला 5 काउंट करायचं आहे. 5 आफ्टर 5 ला 5च राहणार आहे. कुठलाही आपण तिथे नंबर काउंट करू शकत नाही. तर काहीच काउंट नाही केलं म्हणलं तर काय येईल 0 येईल. हे आपण ऑलरेडी 0च्या लेसन मध्ये पाहिलेलं आहोत. काहीच काउंट नाही केलं म्हणलं तर 0 काउंट केलं. काहीच नाही काउंट केलं म्हणजेच काय 0 काउंट केलं तर आन्सर काय येईल 0 येईल. आता 5 आफ्टर आपल्याला 8 पर्यंत काउंट करायचं आहे. 5 आफ्टर किती काउंट करून घ्यायचं आहे आपल्याला 8. 5 आफ्टर 6 7 8 किती फिंगर झालेले आहेत 3 फिंगर झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे फिंगर्स काउंटिंग करून येथे आपण नंबर लिहून घेऊ शकतो.
5 आफ्टर आपल्याला 7 काउंट करायचं आहे. 6 7 तर 2 फिंगर्स आले तर आन्सर काय येईल? 2 येईल. दॅट आफ्टर 5 आफ्टर आपल्याला 6 पर्यंत काउंट करून घ्यायचं आहे. 5 आफ्टर आहे 6 तर फिंगर आलेला आहे 1 तर आन्सर काय येईल? 1 येईल. 5 आफ्टर आपल्याला टिल 9 पर्यंत काउंट करायचं आहे. 5 आफ्टर किती काउंट करायचे आहेत? 9 काउंट करायचं आहे. 5 आफ्टर आहे 6 7 8 9 तर 4 फिंगर झालेला आहे तर आन्सर सुद्धा काय येईल? 4 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कॅन यू टेल तर तुम्ही सांगू शकाल का असं इथे विचारण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. उर्मी स्टे इन हाऊस नंबर 10. उर्मी नावाची एक मुलगी आहे तर ती 10 नंबरच्या हाऊसमध्ये राहते असं इथं सांगण्यात आलेलं आहे. हर फ्रेंड चार्वी स्टे इन द हाऊस नंबर 1. तर उर्मीची जी फ्रेंड आहे चार्वी नावाची तर ती कुठल्या हाऊसमध्ये राहते? 1 या नंबरच्या हाऊसमध्ये राहते. हाऊ मेनी हाऊसेस डज उर्मी हॅव टू वॉक बॅकवर्ड टू रीच चार्वी हाऊस? शो हर पाथ बाय ॲरो. तर आता उर्मीला चार्वीच्या घरी जायचं आहे तर किती स्टेप ते बॅकवर्ड जाणार आहे चार्वीच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी हे आपल्याला बाय ॲरो पाथनं दाखवायचं आहे. चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 तर किती स्टेप्स बॅकवर्ड जाणार आहे? ती 9 स्टेप बॅकवर्ड जाणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सॉल्व द क्वेश्चन्स ओरली अँड राईट द आन्सर इन द बॉक्सेस. तर काही क्वेश्चन सांगण्यात आलेले आहेत. ओरली सॉल्व करा म्हटलेलं आहे आणि बॉक्सेसमध्ये आन्सर लिहा म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. व्हॉट इज 4 - 4? व्हॉट इज 4 - 4? 4 फिंगर्स आहेत. 4 फिंगर्स मधून 4 फिंगर्स आपण कट केलो तर काय राहिले? काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. 0 ऑब्जेक्ट आहे तर आन्सर काय येईल? 0 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट इज 9 - 5? 9 फिंगर्स आहे. 9 फिंगर्स मधले आपण 5 फिंगर्स काय केलो? कट केलो तर किती शिल्लक राहिले? किती रिमेन राहिले? 4 फिंगर्स रिमेन राहिले तर आन्सर काय येईल? 4 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इफ वी सबस्ट्रॅक्ट 6 फ्रॉम 8 व्हॉट इज द लेफ्ट? 8 फिंगर्स आहेत. त्या 8 फिंगर्स मधले 6 फिंगर्स आपण काय केलो? कट केलो तर किती लेफ्ट राहतील? किती रिमेन राहतील किंवा किती शिल्लक राहतील? 2 फिंगर्स रिमेन राहतील किंवा शिल्लक राहतील तर आन्सर काय येईल? 2 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे इफ यू स्पेंड 5 रुपीज आउट ऑफ 7 रुपीज. तुमच्याकडं 7 रुपीज आहे. तुमच्याकडे किती रुपीज आहेत? 7 रुपीज आहेत. हे आपण फिंगर थ्रू सुद्धा काउंट करू शकतो. तर त्या 7 रुपीज मधले 5 रुपीज तुम्ही काय केलात? खर्च केलात. 5 रुपीज काय केलात? खर्च केला तर तुमच्याकडे राहिले किती? किती रुपीज शिल्लक राहिले? किती फिंगर्स राहिले? 2. म्हणजे तुमच्याकडे किती रुपीज शिल्लक राहिलेले आहेत? 2 रुपीज शिल्लक राहिलेले आहेत तर आन्सर काय येईल? 2 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे व्हॉट इज डिफरन्स बिटवीन 6 अँड 4? 6 मधून 4 फिंगर्स काय करूया? कट करूया तर किती फिंगर्स राहतील? 2 फिंगर्स राहतील. किती फिंगर्स राहतील? 2 फिंगर्स राहतील तर कितीचा डिफरन्स येईल? 2 चा डिफरन्स येईल. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 18 सबस्ट्रॅक्शन बाय काउंटिंग बॅकवर्ड हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.